नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशीच्या लोकांसाठी जुलै 2026 हा महिना कसा असणार आहे. हा महिना तुमच्या आयुष्यात कोणते मोठे बदल घडवून आणणार आहे, कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे आणि कुठे तुम्हाला सावधानता बाळगायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, त्याआधी जर तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल, पत्रिकेबद्दल, नातेसंबंधांबद्दल, मैत्रीबद्दल, नोकरी व्यवसायाबद्दल काहीही प्रश्न विचारायचे असतील, पत्रिका तपासायची असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करा. किंवा तुमच्यावर कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, व्यापार चालत नसेल, लग्न जमत नसेल, आरोग्याच्या समस्या असतील किंवा नात्याचे काही बिनसलेले प्रश्न असतील तर एकदा पत्रिका तपासा. पत्रिका तपासल्यानंतर आपल्याला गुण, दोष, बाधा, अडचणी कळतात. कोणते वाईट ग्रह आहे, कोणता वाईट काळ आहे, सगळं कळतं. त्यावर योग्य उपाय, योग्य सेवा करून आपण यातून बाहेर पडू शकतो. चांगले दिवस कधी येतील, वाईट काळ कधी संपेल, असे असंख्य प्रश्नांची उत्तरे पत्रिका बघूनच कळतात. यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका बघू, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. मित्रांनो, जर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीत बदलाबद्दल किंवा पगारातील वाढीबद्दल विचार करत असाल तर या महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजे 15 जुलै नंतर तुमच्यासाठी मोठे सुवर्ण योग घेऊन येत आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि वरिष्ठांचे उत्तम सहकार्य तुम्हाला लाभेल. मित्रांनो, महिन्याच्या सुरुवातीला कामाचा ताण थोडा जास्त असू शकतो. काही सहकारी तुमच्या कामात त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करतील, पण तुमच्या चिकाटीमुळे तुम्ही सर्वांना मागे टाकाल. मित्रांनो, जर तुम्ही भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा महिना उत्तम आहे. मात्र करारावर सही करताना सर्व कागदपत्रे नीट वाचून घ्या. बाजारातील तुमची पत सुधारणार आहे. रखडलेले जुने व्यवहार पुन्हा सुरू होतील. परदेशाशी संबंधित व्यापार करणाऱ्यांना या महिन्यात मोठा फायदा मिळू शकतो. या महिन्यात तुम्हाला पूर्वजांच्या संपत्तीतून किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बळकट होईल. तरीही चैनीच्या वस्तूंवर अवाजवी खर्च करणे टाळावे. शेअर मार्केट किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिन्याचा दुसरा आठवडा अत्यंत शुभ आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याचे बेत तुम्ही आखू शकतात. मातापित्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. जे लोक सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीची एंट्री होऊ शकते. नात्यात असलेला दुरावास संपून प्रेम अधिक घट्ट होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. जर काही जुने वाद असतील तर ते या महिन्यात समोपचाराने मिटतील. एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल. मित्रांनो, शनिदेवाच्या प्रभावामुळे कधीकधी विनाकारण मानसिक चिंता किंवा नैराश्य जाणवू शकते. सांधेदुखी, हाडाचे त्रास किंवा पाठीचे दुखणे उद्भवू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप घ्या. सकाळी हलका व्यायाम आणि चालण्याचा सराव नक्की करा. तुम्ही काय करावे? प्रत्येक कामात सातत्य आणि संयम ठेवावे. गरजू आणि गरीब लोकांना मदत करावी. घरातील मोठ्या व्यक्तींचा मान राखावा आणि त्यांचा सल्ला ऐकावा. काय टाळावे? आळस अजिबात करू नका, कारण आळसामुळे आलेली संधी हाताची जाऊ शकते. कोणाशीही उद्धटपणे बोलू नका. विशेषतः कामाच्या ठिकाणी वाद करू नका. घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका, नाहीतर नुकसान होऊ शकते. मकर राशीचा स्वामी शनिदेव असल्यामुळे हा महिना अधिक शुभ आणि अडथळे दूर करण्यासाठी दर शनिवारी संध्याकाळी शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि ओम शन शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करावा. तर मित्रांनो, मकर राशीसाठी जुलै 2026 हा महिना तुमच्यासाठी यशाची नवीन दरवाजे उघडणारा असू शकतो. पण आरोग्याची काळजी घ्यावी आणि परिश्रमात कोणतीही कसर नाही ठेवावी. तर मित्रांनो, ही माहिती, हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.